अचानकपणाने मी आणि संभाजीराजेंनी एकत्र येणं 10 वर्षाच्या फार मोठ्या संघर्षानंतर एकत्र येणं ही बंधनं कुणाला न पटणारी गोष्ट होती. त्यापूर्वी मी आणि संजय बाबा आम्ही एकत्र आलो होतो. विधानसभेची निवडणूक आम्ही लढवलेली होती आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं आम्ही तिघेही एकत्र आलो आणि ही जिल्हा परिषद एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. बदलून एक जागा बोर्डेची पंचायत समितीची आपली गेली दुर्दैवानं, त्याचा उल्लेख राजसाहेबांनी केला. पण तो 11च्या 11 जागा प्रचंड मतांनी जरी निवडून आल्या असल्या तरी सुद्धा आम्हाला तिघा नेते मंडळींना गावागावात जावं लागेल, गावागावात आपल्या गटाला घेऊन बसावं लागेल. ज्या गावामध्ये कमी मताधिक्य झालेलं आहे ते का झालं त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. याला ग्रामपंचायतीची किनारा आहे का आणि काय आहे ते बघावं लागेल. आणि हे समजू शकतो आम्ही की इतक्या तात्काळ खाली आम्ही जरी वरती एकत्र आलो तरी खाली एकत्र येणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा ज्या चिकाटीनं ज्या मेहनतीनं आमचा तिघांचा सन्मान ठेवण्यासाठी आपण एक अभूतपूर्व यश दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद तुमचे मानतो. या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काही दिवसामध्ये पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती निवडला जाईल. आमच्या तिघांची याबद्दल बैठक होईल. जिल्हा परिषदेची सुद्धा सर्वात जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी इथे उपस्थित आहेत. ते आडवे तिडवे पक्ष आमच्याला गाठायचा प्रयत्न करत आहेत. बरोबर त्यामध्ये निर्णय लवकरात लवकर होईल. शेवटी या निवडणुका कशासाठी असतात, कशासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, त्या सदस्यांचं कर्तव्य काय आणि हेच कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना सगळे निर्णय मुंबईत बसून होणार नाहीत. आपल्याला ही सर्व गाडा हा गाव पातळीपर्यंत न्यावा लागेल. गावातील ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, तालुक्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद असतील, हे विकेंद्रीकरण सत्तेचं त्यांनी केलं आणि पंचायत राज्याची कल्पना त्यांनी मांडली. आणि या मुशीतून अनेक कार्यकर्ते घडले आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, नेत्यांच्या निवडणूक आहे. विधानसभा आणि लोकसभा असतात आणि मग तुम्ही निवडून यावं, तुम्ही या सत्तेचं भागीदार व्हावं. तुम्ही आम्हाला वाढण्यासाठी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे त्याची फळं या स्वरूपात तुम्हाला मिळावी, त्या एका निरपेक्ष भावनेनं आम्ही तिघांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. तब्बल 5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. जे ज्येष्ठ होते त्यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची, जे मध्यम वयाचे आहेत त्यांची इच्छा होती निवडणूक लढवण्याची. जे गेले 5 वर्षापूर्वी ज्याला निवडणुकीचा अधिकार नव्हता उभं राहण्याचा तेही या रिंगणात आले आणि फार मोठी रसिकेत एकत्र 3 पक्षांनी येणं, त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढणं ही एक फार मोठी कसरत होती. आणि ही कसरत करता करता लोकांच्या अपेक्षा आम्ही काही पूर्ण करू शकलो नाही. आणि तुम्हाला आठवत असेल की आम्ही एकत्र येण्याच्या निर्णयानंतर कागदाला 10,000 लोकांच्या पेक्षा जास्त आपण तिन्ही गटांचा मेळावा घेतलेला होता. आणि आम्ही भावना याच व्यक्त केलेल्या होत्या की आम्ही काय एकत्र आलेलो आहोत, आमची एकत्र येण्यामध्ये भूमिका काय आहे. आज तरी कुठल्या निवडणुका नाहीत, विधानसभा नाही, काय लोकसभा नाही, त्या 4 वर्षांनी व्हायच्या आहेत. आता संघर्ष सोडून या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम कसं करता येईल, सौहार्दपूर्ण वातावरण कसं करता येईल आणि या तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या साठी आपल्याला काय काम करता येईल
काय काम करणाऱ्याची चुणूक मगाची राजेसाहेबांनी दाखवलेली आहे. परंतु मी या दोन्हींचा, संजय बाबांचा आणि समजदारांचा आभारी आहे की आम्ही एकत्र आल्यामुळं मला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचाराला जायची संधी मिळाली. आणि मी अतिशय अभिमानाने सांगेन, जिथे जिथे मी गेलो 2 ठिकाणी सोडून 18 ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. आणि मी 7 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना इमानदारावर सांगितलं होतं की मी होतो, मुन्ना माडिक होते, चंद्रकांत दादा होते. मी त्याला म्हणालो होतो की साहेब, महानगरपालिकेमध्ये 44 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार, परंतु जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार. त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं. परवा मी त्याला आठवण करून दिली. बंधुभगिनींनो, या विजयाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा घेतला. आमच्या सदस्यांचा सत्कार केलेला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत दादांच्या हस्ते सत्कार केला. परंतु आज रणजित सिंह पाटलांनी एक मोठं सौभाग्य आम्हाला मिळवून दिलं की कागल तालुक्यामध्ये ज्या भूमीमध्ये आणि ज्या मातीमध्ये ही सगळे सदस्य निवडून आले, त्यांचा सत्कार मुरगुडमध्ये करून या सर्वांचा सत्कार करून सन्मान आमचा केला. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांचे. आणि आज माहिती निमित्ताने का असेना त्याने हातावर पाणी घालण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी सांगितलं की बाबा संयमानं घ्या आणि खरोखर जवळचे लोक आहेत तरी जरा शिस्तीत घ्यावं. आपल्याला फार घाई झालेली असते आणि मग काय होतं, घोटाळा होतो सगळा. शिस्तीनं या स्नेह म्हणून आनंद घ्या. पण आता एक 2-3 गोष्टी यामधून आता स्पष्ट झालेल्या आहेत की आता या आमच्या एकत्र येण्याचा उपयोग जनतेला काय होईल याचा उल्लेख त्यांनी केला. आता तिघांचे आमचे साखर कारखाने आहेत. 100 दिवस कारखाने चाललेले आहेत. 80 दिवस संपल्यानंतर गचके खायला लागले कारखाने, नोकेन व्हायला लागलं. मला एक सांगा, जर 90 दिवसच आपण सीझन चालणार असू आणि 9 महिने बसून जर पगार देणार असू, कुठली कारखाना तरी फायदा देणार आहे? FRP दरवर्षी वाढते, शेतकऱ्यांची मागणी ठीक आहे, त्याला परवडत देत ते म्हणतात ते आम्हाला दर वाढवून द्या. नोकरांचा पगार, महागाई, वेज बोर्ड आल्यामुळे तो वर्षाला वाढतोय. तोडणी वाहतुकीचे दर वाढत आहेत, त्यामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढत आहेत, मेंटेनन्स वाढतोय. आणि त्याचा एकत्रित परिणाम जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून अतिशय जबाबदारीने सांगेन, या कारखान्याची कर्ज वाढण्यापलीकडे दुसरं काही झालेलं नाही. आणि म्हणून आता यातून मार्ग कसा काढता येईल? आता ज्या कारखान्याचं कोजन आणि डिस्टिले उपपदार्थाची निर्मिती करणारे कारखाने आहेत, तुम्हाला ते वाटतील फायद्यात असतील. म्हणून आता सरकारला सूर्य नावाचा एक खजिना सापडलेला आहे. आता या सूर्यामुळे सोलरची विजेची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीचे सोलर पॅनल आलेले आहेत. काही वर्षापूर्वी आता शोध लागला, त्याला बॅटरी होती, त्याला केमिकल करा, मेंटेनन्स करा, कोण तिकडे लक्ष देत नव्हतं. ज्यावेळेला इनबिल्ट ही पॅनल्स आले, 25-30 वर्षाची गॅरंटी आली, त्यावेळेला फार मोठं प्रमाण झालं. त्यामुळे विजेची वाढ झाली आणि त्यामुळे साहजिकच कोजेचे विजेचे दर पहिले जे करार असतील ते सरकारनंतर ते 4 रुपयाच्या आत यायला लागले. म्हणजे ते परवडणं शक्य नाही. आणि दुसरं इलेक्ट्रिक वाहनं, तो टेस्ला कंपनी माहिती नाही. त्यानंतर आता अमेरिकेत अशी गाडी काढल्या, एकदा चार्ज केली की 800 किलोमीटर, आणि तिथं तर बिन ड्रायव्हरची गाडी, ड्रायव्हरच नाही त्याला. आणि इलेक्ट्रिक गाडीला मशीन नाही, काय नाही, गिअर नाही, भानगड नाही, एक्सेलरेटर ब्रेक दोनच. इलॉन मस्क म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं वाढायला लागली. आणि 10% आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारचा होता, त्याला बंद आली. तर या वर्षी तरी सहकारी कारखान्याचं बरं आहे, त्यांचं 100% घेतलं इथेनॉल. खरं खाजगी कारखान्याने 100% इथेनॉल घेतलं नाही. म्हणजे इथेनॉलला आता मागणी येणार नाही. तो आता अमेरिकेनं व्हेन्यू धुला
एक राष्ट्र घेतलाय मला विनोद स्कूलला काहीतरी आहे तिथं सगळ्यात स्वस्त आहे ते म्हणजे स्वस्तात तेल वीज निर्मिती इलेक्ट्रिक वाहनं यामुळे आता कोजन आणि डिस्टलरी त्याचं काय झालं आता तुमच्या सहज लक्षात येईल पुढे काय होणार आहे ते सहज लक्षात येईल. मग आता आपल्याला करावं काय लागेल आपल्याला लागेल एकरी उत्पादन ऊसाची वाढ करणं आणि आता AI टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आधारे उत्पन्न वाढविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून आम्ही स्वतः आमच्या कारखान्याने 100 एकर यावर्षी लागण केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट ऊस आहे म्हणजे मी रोज मी ते मोबाईल बघतोय रोज ते किती वाढते म्हणून साधं गणित आहे त्याचा तासच मी नंतर घेणार आहे आता की 5 फुटी सरी सोडायची माती परीक्षण VSI कारखाना आणि आमची बँक यामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. VSIने आपला बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट जो अमेरिकेचा सॉफ्टवेअर आहे त्याच्याशी करार केलेला आहे. माती परीक्षण तिथं दिली की तिथं सॉफ्टवेअर मध्ये ते फीड होत आहे. त्यानंतर 1 लाखाचं एक वेदर स्टेशन मशीन ते देत आहेत आणि माती परीक्षणाप्रमाणे 2 सेन्सर आपल्या म्हणजे जमिनीमध्ये पुरायला ते देत आहेत. 2 देत आहेत 3 देत आहेत आणि तुम्हाला ज्या वेळा पाणी लागेल रोपद्वारे लागण करायची ठिबक कंपल्सरी आहे आणि तुम्हाला जो मेसेज येणार आहे तो मराठीमध्ये रोज सकाळी मेसेज येणार आहे इतके पाणी सोडा इतके खत द्या इतके औषध द्या. मग तुम्ही काय ते जर जाऊ द्या म्हणजे ती गर्दी कमी झाली की मग ते व्यवस्थित होते काय म्हणजे एवढा फार कमी होते त्यांचा. आम्ही तसं करतो माझं उपाधी पुढे होते आधी वाढवून टाकतो म्हणजे तुम्हाला चांगलं जेवता यावं. तर आपल्याला AI द्वारे जे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि मी तर तुम्हाला आता विश्वास देतो सगळ्या कारखान्यांनी केलं पाहिजे. वर्षाच्या आत एकरी 100 टन उत्पादन काढून दाखवूच आणि मगच तुम्ही शाने वर्षाला आणि मग ते करतील असा एक विश्वास या निमित्ताने आमच्या युतीचा हा एक परिणाम आहे. आता काही डोक्यात दुसरं काही काम नाही का राजाने हे केलं म्हणून मी करायचं ह्याने केलं म्हणजे मी आता काय करायची गरज नाही ना एकत्र आणि पुढे काही संघर्षच नाही त्यामुळे अडचण काय आहे. मग आपला नवीन उद्योग काढावे लागतील मुलं बेरोजगार झाले त्या मुलाच्या हाताला काम द्यावं लागेल म्हणजे आम्हाला हे काम करण्यासाठी तुम्ही सोडूनच दिली म्हणजे तुम्ही डोक्याचे विचार आमचे काही बदलले आणि मग महिला बचत गट महिलांचे व्यवसाय महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचं सक्षमीकरण करणं तरुण मुलाच्या हाताला काम देणं शेतकऱ्याची एकत्र उत्पादन वाढवणं असे सगळे प्रयोग आणि उपक्रम आम्हाला घेण्यासाठी ही आघाडी अतिशय यशस्वी होईल आणि हे करण्यासाठीच आम्ही तिघे एकत्र आलेलो आहोत. यामध्ये कोणताही आमचा स्वार्थ नाही भावना आमच्या मनामध्ये आहे. नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.